श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज सुट्टी, आज ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळं मॉर्निंगला मला वाटत होतं की जावं ब्लॉग बनवावं, पण नाही जमलं. दररोज कसं 4:30 वाजता उठून ग्राउंडला जातो ना, आणि नंतर ऑफिस असतं. 8ला ऑफिसला जावं लागतं आणि आल्यानंतर परत जिम. सो खूप शेड्यूल बिझी असतं. आज सुट्टी असल्यामुळं मग लेट उठणं झालं, आणि लेट उठल्यामुळं मग 6:30 वाजता गेलो. 6:30 वाजता जाऊन नंतर एक 8-8:30पर्यंत वर्कआउट केला ग्राउंडमध्ये, रनिंग वगैरे. नंतर आता आल्यानंतर आता थोडंसं आंघोळ वगैरे करायची. आंघोळ झाल्यानंतर ना काहीतरी ब्रेकफास्ट. आज उपवास आहे, गुरुवार स्वामींचा. उपवासाचं खाल्ल्यानंतर माझ्या एक आत्याचा मुलगा आलेला आहे, त्याच्याबरोबर शॉपिंगला जायचं आहे. त्याचं इंदापूरमध्ये शॉप आहे. इंदापूरमध्ये केतकीलिमगाव म्हणून गाव आहे, तिचं शॉप आहे. स्टेशनरी आणि बांगड्याचं शॉप आहे. जर नियर बाय तिथं कोण असतील ना सबस्क्रायबर आपले, तर नक्की जावा आणि आपल्या ब्लॉगचं नाव सांगा, तो देईल तुम्हाला व्यवस्थित. अजून बाकी काय मग? आज गुरुवार कोणाकोणाचा असतो स्वामींचा? मी तर दररोज जातो स्वामींना. माझं ऑफिस विमाननगरला आहे. एकतर मी मॉर्निंगला इथं माझ्या एरियामध्ये स्वामींचा मोठा मठ आहे, तिथं जर पॉसिबल ना झालं तर मी तिथं जातो. अदरवाईज ना मी विमाननगरला जातो. म्हणजे डेली माझं फिक्स असतं, मी जातो. आणि गुरुवारी तर माझं फिक्सच असतं स्वामींच्या मठात. ठीक आहे, चला मग ब्लॉगची सांगता करू आपण. चला, ओके, बाय. वन्स अगेन ऑल ऑफ यू, श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि जे कोणी स्वामी भक्त असतील त्यांनी कमेंटमध्ये तसं सांगा मला की आम्ही पण स्वामींना मानतो. आणि आज जो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे संस्कृतीविषयी, तो नक्की बघा सर्वांनी. ग्राउंडला गेल्यानंतर असं जस्ट वाटलं, सकाळी एक रीलला दिसलं म्हणून टाकावंसं वाटलं. वन्स अगेन श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बाय ऑल ऑफ यू.